नमस्कार, मी अंकित. आज आपण आलो आहोत श्री स्वामी समर्थ या मंदिरामध्ये. आज दत्त जयंती आणि दत्त जयंतीचं आज जन्मदिवस. तर कदाचित तुम्हाला माहीत असेल नसेल तरी सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी एक कथा सांगू इच्छितो. पूर्वीच्या काळी एक स्त्री होती सती अनुसया म्हणून, आणि सती अनुसया ही पतिव्रता म्हणून पूर्ण त्रिलोकामध्ये प्रसिद्ध होत्या त्या. आणि नारद मुनी यांनी त्यांची कीर्ती पूर्ण ब्रह्मलोकामध्ये केली होती. परंतु माता पार्वती, माता लक्ष्मी आणि माता सरस्वती यांना ही गोष्ट खटकत होती. तर त्यांनी सती अनुसया यांची परीक्षा घेण्याचं ठरवलं. तर त्यांनी असं ठरवलं, ब्रह्मा विष्णू महेश यांना त्या ठिकाणी त्यांच्या घरी जाण्याचं त्यांना विनंती केली आणि सती अनुसया यांची परीक्षा घेण्याचं ठरवलं. तर ब्रह्मा विष्णू महेश यांनी त्यांच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी आले. खंडाकरा अरण्यामध्ये ऋषी अत्री आणि सती अनुसया राहत होते. ज्यावेळेस ते ब्रह्मा विष्णू महेश त्या ठिकाणी आले, त्यांनी एक आपलं ऋषीमुनीचं रूप धारण केलं आणि त्यांनी आम्हाला सती अनुसयाला सांगितलं, आम्हाला खूप भूक लागली, आम्हाला भोजन द्यावं. परंतु त्यांनी एक अट टाकली की आम्ही भोजन अशा अवस्थेमध्ये करू की तुम्ही आम्हाला निर्वस्त्र भोजन वाढाल तरच आम्ही त्या ठिकाणी तुमचं भोजन ग्रहण करू. परंतु त्या ठिकाणी सती अनुसया यांना खूप मोठा प्रश्न पडला. पतिव्रता धर्म निभवायचा की अतिथी धर्म निभवायचा. परंतु त्यांच्या दैवी शक्तीने त्यांनी त्यांच्या कमंडलमधील पाणी त्या बालकाच्या ऋषीमुनीवर शिंपडलं आणि त्यामधून ते 3 बालक त्या ठिकाणी तयार झाले. आणि त्या अवस्थेने त्यांना त्यांचं स्तनपान केलं आणि त्यांना भोजन दिलं. असं केल्याच्यानंतर ब्रह्मा विष्णू महेश हे खरोखरच प्रसन्न झाले. आणि प्रसन्न झाल्याच्यानंतर बऱ्याच वेळ होऊन ब्रह्मा विष्णू महेश हे आतापर्यंत का परत नाही, त्यावर माता लक्ष्मी, माता पार्वती आणि माता सरस्वती हे त्यांच्या कुटीमध्ये गेल्या आणि सती अनुसया मातेची विनवणी केली. त्यानंतर त्यांनी सती अनुसया मातेने ब्रह्मा विष्णू महेश यांना पूर्वरूपामध्ये आणल्याच्यानंतर ते तिन्ही देव त्या ठिकाणी खूप मोठे असे संतुष्ट झाले. आणि त्यांनी सांगितलं, माता अनुसया, उद्या आम्ही तुझ्या पोटी जन्माला येऊ. आणि काही काळानंतर सती अनुसयाला एक तेजस्वी बालक झालं आणि त्या बालकाचं त्रिमुखी असं बालक झालं. आणि ब्रह्मा विष्णू महेश या अवतारामध्ये दत्त दिगंबर त्या ठिकाणी सती अनुसयाच्या पोटी आले. आणि म्हणूनच आज दत्त जयंती हा दिवस आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो. आज आपण स्वामी समर्थ या ठिकाणी देवगमे नगरीतील मंदिरात आलेलो आहोत. आपण बघू शकता या ठिकाणी पाळण्यासाठी आपण बरेच असे मंडळी या ठिकाणी बसलेले आहेत आणि अतिशय अप्रतिम या ठिकाणी सुरेख दृश्य आहेत. भक्त भाविक या ठिकाणी येतात आणि या स्वामी समर्थ मंदिराच्या संचालक संस्थापक अध्यक्ष सन्माननीय गोडे मॅडम आपल्यासोबत आहेत. आणि आपण या ठिकाणी बघू शकता सर्वच भाविक भक्त या ठिकाणी येतात, आपल्या मनोकामना पूर्ण करतात. या ठिकाणी त्रिवेणी संगम हे एक वृक्षसुद्धा या ठिकाणी अजान वृक्ष आहे. आणि उद्याच्या पारायणाची तयारी या ठिकाणी होत आहे. आणि सर्व भाविक भक्तांना विनंती आहे, कृपया 10 वाजता आपण सर्वांनी या ठिकाणी महाप्रसाद आयोजित केला आहे. तरी सर्वांनी या ठिकाणी येण्याचं कृपावं. जय श्री स्वामी समर्थ, जय गुरुदेव दत्त.